दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील दिलीप शेलार यांनी आपला विकास दृष्टिकोन मांडला आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतर ते शहराच्या रस्त्यांपासून सार्वजनिक सुविधांपर्यंत सर्व क्षेत्रांचा समग्र विकास करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक नियोजन आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे ही त्यांची प्रमुख प्राथमिकता राहणार आहे. आमच्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रभाकर गारे यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आम्हाला सांगा, नगराध्यक्ष निवडणूक का लढवत आहात, याच्या मागचा उद्देश काय आहे? यामागचं उद्दिष्ट असं आहे का त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही निवडणूक मी लढवित आहे. या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर अनेक प्रतिस्पर्धी आहेत, परंतु निवडणुकीमध्ये मला कामाचा अनुभव आहे. आपण बघत असाल मागच्या वेळेस ज्यावेळेस मी 2017ला नगरसेवक झालो, 2018ला मी उपनगराध्यक्ष झालो आणि 2019ला मी एकच महिना मला मिळाला होता, तो सुद्धा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून. त्यामुळे मी माझ्या कामाची जी चमक आहे ती या शहराला दाखवली होती आणि माझे अनेक स्वप्ने का त्र्यंबकेश्वर हे कसं असावं, त्याचं एक मॉडेल, त्याचं एक विजन माझ्या मनामध्ये, आणि ते विजन साकारण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे. विकासासाठी तुमची दृष्टी काय आहे? तुमची 5 वर्षांसाठी काय बदल घडवू इच्छितात? मी कधी बोलून नाही दाखवित, करून दाखवतो. कारण माझं काम असं असतं, बोलून तर सगळेच बोलतात, पण करायची वेळ आहे तेव्हा कोणी करत नाही. त्यामुळे मी माझं ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून मी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर राहील त्यावेळेस मी माझ्या कामातून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल. सांगायचं एवढंच आहे का जे मी काही विजन ठेवलं आहे ते मी आपल्याला ज्या दिवशी मी नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसेल त्या दिवसापासूनच तुमच्या या प्रश्नाचे सर्व उत्तरं आणि तिथून पुढचे 5 वर्षाचे उत्तरं तुम्हाला मिळून जाते. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी तुमच्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा वेगळं ठरवते? माझं काम बोलते. त्यामुळे इतरांचं मी नाही सांगू शकत, परंतु माझा जो चेहरा आहे, माझं जे काम आहे, हे प्रत्येकाशी एक नाळ जुळलेली आहे. आपण बघाल की ही माझी उमेदवारी नसून ही जनतेची उमेदवारी. आज ही निवडणूक ना कोणत्या पक्षाच्या हातात राहिलेली आहे, ना कोणत्या याच्या नेत्याच्या हातात राहिली. ही निवडणूक लोकांनी आपल्या हाती घेतलेली. त्यामुळे वेगळं पण काही नाही त्यामध्ये. माझं प्रत्येकाशी एक कुटुंब सारखं नातं आहे. माझं गाव, माझी जबाबदारी या नात्याने मी सगळ्यांशी वागतो. त्यामुळे इतरांपेक्षा मी वेगळाच आहे. ही अफवा आहे की तुम्ही ही निवडणूक फक्त प्रतिस्पर्ध्यांचे मत विभाजित करण्यासाठी लढवतात. या आरोपावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी उमेदवारी ही जी मी लढवत आहे ही जनतेने मला उमेदवारी करायला सांगितली, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. आणि अफवांचा बाजार, खोटा प्रचार याशिवाय आता समोरच्या उमेदवारांना काहीच राहिलेलं नाही. कारण माझं काम जे मी कोविडमध्ये केलेलं होतं, अनेकांचे प्रश्न मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस सोडवले होते आणि अनेक उद्दिष्ट माझे कामांचे जे रचलेले ते लोकांना माहिती आहे. आणि या त्यांचे खरं सांगायचं तर धाने दणानून गेलेले. कारण एक 42 वर्षाचा तरुण आणि एक उमेदीने निवडणूक लढतोय. मग आता याला कुठेतरी काहीतरी खोट्या अफवांना मग सांगायचं हा याचा माणूस असेल, हा सांगायचं त्याचा असेल. तुम्ही हे विचारता, फॉर्म भरल्यानंतर मला काहीच जण तुम्ही फॉर्म मागे घेणार आहे, तसं घडलं नाही. त्याच पद्धतीने आता माझा प्रचार, लोकांची माझी असलेली एकमेकांची साथ आणि जुळलेली जी नाळ आहे ती अतिशय घट्ट आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनामध्ये माझा विचार आहे. त्यामुळंच माझी निशाणीसुद्धा गॅस टाकी, घराघरात गॅस टाकी आणि मनामनात गॅस टाकी हा माझा. त्यामुळे मी ह्या खोटारड्या आणि अशा अफवांना मी आणि माझे कुठलेही मतदार भीक घालत नाही. समोरच्यांनी कोणत्या अफवा जरी पसरवल्या तरी मी आव्हान करीन त्या नागरिकांना. आणि तेवढे त्र्यंबकचे नागरिक शून्य आहेत की ते ह्या अफवांना कशी बगल द्यायची त्यांना माहिती. त्यांना त्याशिवाय पर्याय नाही, खोटा प्रचाराशिवाय पर्याय नाही. अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास तुमचा प्राथमिक अजेंडा काय असेल?
कोणत्या विकास कामांना तुम्ही प्राधान्य द्याल? आपण बघत असाल सिंहस्थ कुंभमेळा येतोय आणि त्या कुंभमेळ्याचं योग्य ते नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे. काळ थोडा राहिलेला आहे, त्यामुळे रस्ते असतील, अनेक प्रकारचे त्र्यंबकेश्वरमध्ये डेव्हलपमेंट असेल, ती थोड्या वेळा काळच आता शिल्लक राहिलेला आहे. तो व्यवस्थित करून जेणेकरून कुठल्याही माझ्या गोरगरिबाचं नुकसान होता कामा नये. जे गाळेधारक असेल त्या गाळेधारकांच्या पोटावर पाय पडू नये. जे लोक हातावर व्यवसाय करतात त्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं व्यवस्थित नियोजन मला या निवडून आल्यावर करायचं आहे. कारण शेवटी निवडणूक सगळेच लढतात, सगळे जिंकण्यासाठीच लढतात, परंतु मी जिंकण्यासाठी निवडणूक लढतोय, पण त्यासाठी मी त्र्यंबकेश्वरमधल्या प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम देण्याचं माझं उद्दिष्ट आहे. प्रत्येकाचं घर कोणाचं तुटू नये, कोणी यापासून होऊ नये. कारण 2012च्या कुंभमेळ्याला 2013च्या कुंभमेळ्याला बघाल तर अनेक टपरीधारक विस्थापित झाले होते, त्यामधला मी सुद्धा एक आहे, पण आजपर्यंत माझं पुनर्वसन झालेलं नाही. त्याच पद्धतीने जर लोकांना उद्या जर व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांचे दुकानं जर तुटले गेले तर मग त्यांचं राहायचं आणि पुनर्वसनाचा विचारच कोणी करणार नाही. जो तो सिंहस्थाच्या नावाखाली दिवस काढून गेला आणि ते नागरिक करतील काय? त्या खरी निवडणूक लढायचा मूळ उद्देश आहे माझे नागरिक त्र्यंबकेश्वरचे कोणाचंही घर तुटू नये, ते प्रत्येकाच्या हाताला रोजगार राहावा आणि माझं त्र्यंबकेश्वर हे सुजलाम सुफलाम राहावं, हीच माझं खरं यामागची उद्दिष्ट आहे, मनोकामना आहे. आणि माझं खूप इच्छा आहे का त्र्यंबक राज माझ्या कोणत्याही त्र्यंबक नागरिकाला हे टपरीधारकांना वंचित करू नये. स्वप्नील शेलार यांचा हा दृष्टिकोन त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.